नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मोदी सरकारला 1 वर्ष होतंय आणि म्हणून आजचा विषय आपण निवडला आहे तो मोदी सरकारचं 1 वर्ष कसं झालं, कसं पार पडलं, त्याचा लेखाजोखा घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचं शीर्षक जे असेल त्यावरनं प्रत्येकाचं काही मत तयार होईल, पण त्या शीर्षकाकडे वळण्यापूर्वी मी 1 वर्ष झाल्याबद्दल मोदी सरकारला, भाजपच्या सर्व तमाम मंडळींना, नेत्यांना, स्वतः मोदीजींना, अमित शहांना आणि सरकारमधल्या सर्व मंत्र्यांना मनापासून शुभेच्छा देतो. शुभेच्छा यासाठी की पुढची 4 वर्ष जी आहे ती त्यांनी आणखीन चांगलं काम करावं. म्हणजे त्यांना आता वाटत असेल जर आपलं काम चांगलं झालं तर त्यापेक्षा आणखीन त्यांनी काम चांगलं करावं, यासाठी या शुभेच्छा आहेत. आणि मी जी मतं व्यक्त करतो आहे त्यामध्ये कुठलाही पूर्वग्रह न बाळगता आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असतात. प्रत्येकाची आयडिओलॉजी एक असते, भूमिका असते. भूमिकाच नसणं याला काही अर्थ नाही. कुठल्याही विचार करणाऱ्या माणसाला एक ठाम अशी भूमिका असते. त्यामुळे तटस्थपणा असं जे काही लोक अपेक्षा करतात तो तटस्थपणा म्हणजे निर्बुद्धपणा नाही किंवा भावनाशून्यता नाही, किंवा लोकांबद्दलच्या ज्या काही आपल्या भावना असतात आणि त्या संबंधी आपले काही जे विचार असतात, आपल्या भूमिका असतात, आपला दृष्टिकोन असतो, तो प्रत्येकाचा असतो. त्या दृष्टिकोनातूनच तो बघत असतो, त्या चष्म्यातनं बघत असतो. फक्त तो चष्मा घालताना आपण स्वच्छ आपली नजर असेल. भूमिका असणं वेगळं आणि नजर, स्वच्छ नजर असणं, या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. स्वच्छ नजर म्हणजे स्वच्छ नजरेतनं बघायचं की काय चाललंय. आणि या स्वच्छ नजरेने जर आपण बघितलं तर काय लक्षात येतं आपल्याला. 1 साल बाद, जसं 20 साल बाद हा सिनेमा होता, आपल्याला माहिती असेल की खूप चांगला रहस्यमय चित्रपट होता. तर 20 साल बाद कशाला, पण 1 साल बाद असा विचार करतात. आणि या 1 वर्षाचा विचार करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की गेल्या वेळी जेव्हा निवडणुका झाल्या, गेल्या वर्षीत आपल्याला आठवत असेल की निवडणुका झाल्या आणि निवडणुका पार पडण्यापूर्वी जे वातावरण होतं, काही जणांना वाटत होतं की मोदी सरकारचा पराभव होईल किंवा त्यांच्या सीट्स खूप कमी होतील. पण सगळ्यांचे, अगदी भल्यांचे अंदाज चुकले. ज्याचा मोदीजींनी उल्लेख केला, त्यानंतर जे भाषण त्यांचं झालं, अप्रतिम भाषण झालं. मोदीजी आणि अमित शहा जेव्हा आपल्या सगळ्या पाठीराख्यांना, सदस्यांना संबोधित करण्यासाठी आले, मला वाटतं की गुलाब पुष्पांची पुष्पवृष्टी झाली होती. गुलाबाच्या पाकळ्या सगळ्या ठिकठिकाणी पसरलेल्या होत्या आणि त्यामुळे अतिशय आल्हाददायक वातावरणात, उत्साहाच्या वातावरणात, जोशाच्या वातावरणामध्ये मोदीजी आणि अमित शहा हे आलेले होते. आणि त्यानंतर मोदीजींनी जे भाषण केलं तेही मला आठवते. पण त्यापूर्वीचा हा उल्लेख आहे, तो उल्लेख असा आहे की त्या अगोदर इकॉनॉमिक टाइम्समध्ये मला आठवते ठळकपणे निकाल लागायचे होते आणि त्यापूर्वी इकॉनॉमिक टाइम्सनी सांगितलं होतं की आम्ही अतिशय तटस्थपणे किंवा निपक्षपातीपणे असं म्हणतो आहोत की रिझल्ट काय लागायचं तो लागेल. परंतु गेल्या 5 वर्षातली म्हणजे 2014 ते 19 मधली मोदीजींची कामगिरी, मोदी सरकारची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती, असं त्यांनी स्पष्टपणे नोंदवलं. त्यांनी 4-5 गोष्टींचा उल्लेख केला होता. तो असा की दिवाळखोर संहिता ज्याला म्हणतात, किंवा बँकांची जी थकबाकी वसुली करण्यासंबंधीची काही यंत्रणा असते, तो कायदा केला मोदी सरकारने, चांगली गोष्ट केली. पण त्यासंबंधीचे खटले वेगाने त्यांचा निपटारा व्हावा यासाठी जी काही पावलं टाकायला पाहिजे होती ते काही झालं नाही. किंवा विजेच्या संबंधी, वीज मंडळांच्या संबंधी त्यांना दरवाढ करण्यासाठी ज्या प्रकारच्या सुधारणा आवश्यक होत्या त्या काही सुधारणा झाल्या नाहीत. अशा अनेक गोष्टी त्यांनी नमूद केल्या. कर प्रणालीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की जीएसटी सारखा जो कर लागू करण्यात आला, चांगली गोष्ट केली आणि ती अगोदरच्या सरकारपासून त्या सुधारणा करण्याचं चालू होतं, ती प्रक्रिया चालू होती. पण मोदीजींनी तो निर्णय घेतला. अरुण जेटली होते, त्यांनी सगळ्या राज्यांमध्ये संमती घडवून आणली, चांगलं काम केलं. पण त्यामध्ये सुद्धा जी गुंतागुंत ठेवली ती गुंतागुंत कायम राहील. अशा अनेक गोष्टींचा उल्लेख त्या
अग्रलेखामध्ये होता, मला ठळकपणे आठवते. आणि एवढंच नव्हे तर करांच्या संबंधी कर प्रणालीमध्ये ज्या सुधारणा आवश्यक होत्या त्याचाही उल्लेख झाला आणि ज्या गोष्टी झाल्या नाही असं सांगण्यात आलं. आता हा झाला भूतकाळ. नवीन वर्ष, नवीन राज्य म्हणजे नवी विटी नवी राज्य असं म्हणतो, तर मोदी पर्व 2 म्हणतो आपण. तर 2014 ते 19 मोदीजींनी समजा काम चांगलं केलं असं लोकांना अर्थातच वाटलं, समजा नाही अर्थातच त्यांना वाटलं, आणि त्यामुळे मोदीजींना भरभरून लोकांनी मतदान केलं. आणि आता अपेक्षा अशी होती की मोदीजी फार चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवतील, जी अपुरी कामं राहिलेली आहेत असं त्यांना वाटलं असेल, त्या अपुरी कामं पूर्ण करतील आणि नवीन स्वप्न बघतील, लोकांना नवीन स्वप्न केवळ दाखवणार नाही तर त्या दिशेने वाटचाल करतील अशी अपेक्षा होती. मोदीजींनी जे पहिलं भाषण केलं मी गेल्या वेळेच्या निवडणुकीनंतर, ते भाषण सुंदर भाषण झालं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की हा विजय आहे तो तरुणांच्या आशा आकांक्षांचा विजय आहे, हा विजय असंघटित कामगारांचा विजय आहे, हा विजय आहे तो शेतकऱ्यांचा आहे, शेतमजुरांचा आहे. केवळ माझा एकट्याचा मोदीजींचा विजय नाहीये, हा सगळ्यांचा विजय आहे. आणि आम्ही ज्या योजना राबवल्या त्या लोकांना आवडल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. पण त्याच पलीकडे जाऊन त्यांनी असं सांगितलं की मी आता जो पुन्हा निवडून आलेलो आहे तो मी या देशाचा आता नेता आहे, देशाचा आता मी पंतप्रधान होणार आहे, आणि म्हणून आम्ही आता केवळ विशिष्ट लोकांचा, विशिष्ट जाती संप्रदायांचा विचार करणार नाही, आम्ही सगळ्यांचा विचार करणार आहोत. सबका साथ सबका विकास ही घोषणा होती, पण त्या पलीकडे जाऊन मोदीजींनी सांगितलं होतं की आता आम्ही खूपच व्यापक अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून काम करणार आहोत. खूप बरं वाटलं होतं, खूप आनंद झाला होता. पण एका वर्षात काय झालं हे पण लक्षात घ्या. एका वर्षामध्ये मोदीजींनी काय केलं, तर असं वाटलं होतं की हा भारताचा विकास पुरुष आहे, नवा विकास पुरुष. भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या मते तर 2014च्या अगोदर देशामध्ये फारसं काही झालंच नाही. काँग्रेसने देशाची पूर्णपणे वाट लावली, देशामध्ये कोणत्याही सुधारणाच झाल्या नाहीत, देशामध्ये प्रकाश पडला सगळा, देशामध्ये कारखाने सुरू झाले, शेतीची कामं सुरू झाली, लोकांना खायला मिळायला लागलं. ते 2014 पासूनच. 2014च्या आधी लोकांना काहीच मिळत नव्हते. लोकांना खायला मिळत नव्हतं, लोकांना शिक्षण मिळत नव्हतं, लोकांना आरोग्य मिळत नव्हतं, काहीच मिळत नव्हतं लोकांना. असं अनेक भाजपवाल्यांचं मत आहे. नसेल मिळत कदाचित. 2014 ते 2019 मध्ये आपण काय झालं ते बघितलं, पण तरी सुद्धा लोकांनी पुन्हा निवडून दिलं. लोकांचं खूप प्रेम आहे भाजपवरती, मोदीजींवरती, हे आपण बघितलं. पण त्यानंतरचा जो अजेंडा आहे तो असं वाटलं की आता जर 70 वर्षात काही झालं नसेल तर जे झालं नाही ते पटापट ती कामं पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. वेगाने ते त्या दिशेने पावलं पडतील. मग वेगाने पावलं पडली का विकासाच्या दिशेने, तर त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर विकासाऐवजी मोदीजींनी 2019 नंतर जो अजेंडा घेतला तो धर्मवादाचा, म्हणजे धार्मिक कार्यक्रम जे किंवा धार्मिक अजेंडा जो भाजपचा आहे त्याची राबवणूक त्यांनी सुरू केली. आता पहिली गोष्ट त्यांनी काय केली, तर पहिली गोष्ट अशी केली की त्यांनी सांगितलं की या देशामध्ये आपण मुसलमान समाजामध्ये विशेषतः महिलांवरती फार मोठा अन्याय होतो आणि त्यांना तलाक 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 असं म्हणून त्यांना तलाक दिला जातो. त्यामुळे ही तिहेरी जो तलाक आहे ती तिहेरी तलाकाची प्रथा आम्ही बंद करू, आम्ही बंद करू प्रथा. आता आपल्याला माहिती आहे की हमीद दलवाईंनी ही लढाई केव्हापासून सुरू केली होती. मुस्लिम सत्यशोधक मंडळ जे आहे त्यांनी किती हे काम केव्हापासून सुरू केलेलं होतं. आणि तो अजेंडा घेतला असेल तर त्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नव्हतं. जे कट्टरपंथीय आहेत म्हणजे मुस्लिम समाजातले त्यापैकी काही लोकांनी त्याला विरोध केला, पण काँग्रेसनी किंवा अन्य पक्षांनी जो विरोध केला होता तो तिहेरी तलाक या प्रथेला विरोध केलेला नव्हता. त्यांनी कशाला विरोध केला होता,
त्यांनी विरोध केला होता की यामध्ये ज्या पतीने अन्याय केला आहे असा आरोप आहे आणि म्हणून त्या स्त्रीला तलाक पाहिजे, तलाक दिला जातो आहे. म्हणजे तो अन्याय पतीने केलेला आहे, तो तलाक देतोय, त्या महिलेवरती अन्याय होतोय. तर तो जो पती, जो नवरा आहे, शोहर आहे, जो ही तिहेरी तलाक देतो आहे, त्याला क्रिमिनलाइज करू नये. त्याला तुम्ही तुरुंगात टाकलं, त्याच्यावरती काही आरोप ठेवले तर या महिलेचं काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक होती. चर्चा झाली सुद्धा, आक्षेप नोंदवले गेले, पण विधेयक संमत झालं. पण त्यावेळी काय सांगण्यात आलं की हे जे लोक आहेत ते या सगळ्या प्रथेला विरोध करतात. आता एक मी स्पष्टपणे सांगतो की ही सुधारणा करण्याची आवश्यकता होती. ती अनेक वर्षामध्ये करण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होती. आणि ज्या काही तरतुदी काँग्रेसला असतील, ममता बॅनर्जी असतील, ज्यांना हव्या होत्या तशा करून त्यांनी तो कायदा करायला पाहिजे होता. ठीक आहे, त्यांनी ते केलं नाही, ही चूकच केली त्यांनी. पण भाजपनी करताना आपण जे करतो आहोत त्याला त्यांनी जे प्रचाराचं जे या प्रकारचं स्वरूप दिलं, त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की जे याबद्दल आक्षेप व्यक्त करतायत ते मुस्लिम महिलांवरती एक प्रकारे अन्याय करत आहेत. त्यांना मुस्लिम समाजामध्ये सुधारणा नको आहेत, त्यांना शिक्षण द्यायचं नाही, त्यांना काहीच करायचं नाही. मुस्लिम समाजामध्ये काही बदल नकोय, प्रगती नकोय त्यांची. आणि हे जे काही सांगितलं जात होतं आणि आम्हीच ते सगळं करू बघतो आहे, तर हे चुकीचं होतं. हे अजिबात मान्य करण्यासारखं नव्हतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. तशा प्रकारचा दृष्टिकोन इतरांचा नव्हता. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो की सच्चर आयोग कोणी नेमला होता? UPA सरकारच्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्येच तो सच्चर आयोग नेमला होता, ज्याच्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये काय सुधारणा झाल्या किंवा काय त्यांची प्रगती आहे, काय करायला पाहिजे या संबंधी अहवाल त्यांनी दिला. त्या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही, हे काँग्रेसने चूक केली, हे स्पष्टपणे सांगतो. पण तो आयोग नेमला गेला ना त्यावेळी. हा आयोग, अशा प्रकारचा आयोग हा अगोदर नेमला गेला नव्हता. किंवा हज यात्रेला असेल किंवा मदरशांना असेल जे अर्थसहाय्य केलं जातं, ते जेव्हा काँग्रेसच्या काळात केलं जात होतं तेव्हा हे मुस्लिमांचं लांगुल चालन करतात असं म्हटलं जात होतं. पण मदरशांना मदत भाजपने सुद्धा केली. हज यात्रेसाठी जे काही गोष्टी करायच्या होत्या त्या भाजपच्या काळात सुद्धा झाल्या. मग त्याला लांगुल चालन म्हणायचं नाही का? हा भाग आहे. आणखीन एक गोष्ट सांगता येण्यासारखी आहे की अयोध्येमध्ये राम मंदिर झालं, चांगली गोष्ट आहे. हिंदू धर्मियांच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या आहेत. पण त्याचवेळी हे सांगायला पाहिजे की बाबरी मशिदीचा ढाचा जो जमीनदोस्त करण्यात आला त्याबद्दल अनेक हिंदुत्ववादी मंडळींना तो ढाचा पाडल्याचा अभिमान वाटतो आणि त्याबद्दल ते खेद प्रदर्शित अडवाणींनी केला, पण सगळ्यांनी तो खेद प्रदर्शित केला नाही. त्याबद्दल हाही भाग आहे. राम मंदिर, न्यायालयाने सांगितलं की राम मंदिर व्हायला पाहिजे, तिथे व्हायला पाहिजे, हा निकाल देण्यात आला. पण तो निकाल येण्यापूर्वीच सांगण्यात येत होतं की आपण न्यायालयाचा आदर केला पाहिजे. असं धरा समजा की न्यायालयाने उलटा निकाल दिला असता तर काय झालं असतं? कारण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाची ही भूमिका होती किंवा जी संपूर्ण संघ परिवाराची भूमिका होती की हा श्रद्धेचा विषय, आस्थेचा विषय आहे. आणि त्यामुळे आस्थेचा विषय एकदा म्हटलं की तो न्यायालयाच्या कक्षेत नाही, अशा प्रकारची भूमिका मांडली जात होती. आणि ज्यावेळी माहित नाही की त्यांना कॉन्फिडन्स असेल की न्यायालयाचा आपल्या बाजूने निर्णय येईल, पण अगोदर मात्र त्यांची भूमिका वेगळी होती. आणि म्हणून राम मंदिराचा निर्णय येण्याच्या वेळी ज्या प्रकारचं अगोदरच मांडण्यात येऊ लागलं की हा निकाल आपल्या बाजूने येणाऱ्या अशा प्रकारची मांडणी करण्यात येत होती, हाही भाग लक्षात घेतला पाहिजे. सुदैवाने राम मंदिराचा प्रश्न सुटलेला आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं
जे विद्वेषी वातावरण काही मंडळींनी, काही उपद्व्यापी मंडळींनी काही वक्तव्य केली असतील, पण त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही आणि हा प्रश्न जो आहे तो आता नीटपणे सुटेल. पण या मुद्द्याचा सुद्धा उल्लेख हा भारतीय जनता पक्ष या मुद्द्याचा उल्लेख करणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा वापर करणं हे भारतीय जनता पक्ष करते आहे. आणखीन एक गोष्ट सांगता येईल की एनआरसी, आसाममध्ये भाजपने एनआरसी पाहिजे म्हणून हट्ट धरला गेला आणि मग लक्षात आलं की 19 लाख लोक, नागरिक जे आसाममध्ये राहणार आहे त्यांचे नावच त्याच्या यादीतनं गेली. म्हणजे आता त्यांना या देशामध्ये, आसाममध्ये राहता येणार की नाही असा प्रश्न उद्भवला झाला. आणि गंमत अशी की ते सगळेच्या सगळे जर हिंदूंच्या शिवाय दुसऱ्या धर्माचे असते तर कोणाला काहीच वाटलं नसतं, पण त्यापैकी 12 लाख जे आहेत ते हिंदू निघाले. मग भाजपला धक्का बसला. मग भाजपने म्हणायला सुरुवात केली की नाही हे काही बरोबर झालेलं नाहीये, याचा पुनर्विचार आपल्याला व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि तिथून मग नागरिकत्वाची नोंदणी, CAA नागरिकत्व नोंदणी जो दुरुस्ती कायदा विधेयक, त्याचा आग्रह सुरू झाला. त्याच्या पुढे आग्रह सुरू झाला तो NPRचा, म्हणजे NRC, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, NPR, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झाला, चर्चा सुरू झाली. त्यानंतर याच्यावरनं रणकंदन माजलं आणि भाजपचे गृहमंत्री अमित शहा, जे 2019च्या विजयानंतर अधिक शक्तिमान बनले, तोपर्यंत ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते, ते असं म्हणाले होते की जे आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकलेले नाहीत आसामच्या संदर्भात त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. घुसखोर जे असतील, घुसखोर किंवा जे नागरिकत्व ज्यांचं सिद्ध झालं ते वाळवी असा त्यांनी शब्दप्रयोग केला होता. आणि हा वाळवी असा शब्दप्रयोग त्यांनी जाणीवपूर्वक केला. या मंडळींचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे हे आपण बघण्यासारखं आहे. नागरिकत्वाच्या विधेयकाला विरोध काय झाला होता हे आपल्याला माहिती होतं की धर्मावरनं नागरिकत्वाचा विचार करण्याच्या गोष्टीबाबत आक्षेप नोंदवण्यात आले. मग ते आक्षेप कोणी नोंदवले? अगदी जगातील बड्या विद्वानांपासून ते भारतातील समाजशास्त्रज्ञ असतील, अर्थशास्त्रज्ञ असतील, विचारवंत असतील, सगळ्यांचे याच्याबद्दल आक्षेप होते. पण ते आक्षेप धुडकावण्यात आले पूर्णपणे आणि CAA नागरिकत्वाचा कायदा तर मंजूर करण्यात आला. आणि कुठलाही त्यासंबंधी विचार जो आहे, जे आक्षेप होते त्याच्याबद्दलचे काही आक्षेप विचारात घ्यावेत किंवा त्याची दखल घ्यावी अशा गोष्टी घडल्या नाहीत. आणि त्यावरनं देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण झालं, तापवण्यात आलं, ते आपण लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल की जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही मंडळी ही घुसली, त्याच्यामध्ये काही गुंड शिरले आणि त्यांनी डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना, नेत्यांना, एक मुलगी सुद्धा होती जी नेता त्यांची आहे, म्हणजे तिच्या डोक्यावरती प्रहार करण्यात आला, मारहाण करण्यात आली. त्यावेळी पोलीस बाहेर उभे होते. योगेंद्र यादव त्याला आक्षेप नोंदवत होते, तेव्हा त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तर दिल्लीमध्ये काय झालं हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यावेळी तुकडे गँग तेव्हा वापर करण्यात आला आणि मुख्यतः दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा तुकडे गँगचा हा शब्दप्रयोग पुन्हा आला. स्वतः मोदींनी सुद्धा तो शब्दप्रयोग केला. एकदा संसदेमध्ये हा प्रश्न कोणीतरी उपस्थित केला की तुकडे गँग ही अस्तित्वात आहे का? त्याचे सदस्य कोण आहेत? त्यांनी काय काम केलेलं आहे? काय आक्षेपार्ह कामं केलेत का? केली असली तर त्याच्यावर कारवाई काय केली जाते?
त्याच्याबाबत सरकारला काही उत्तर नव्हतं. तुकडे तुकडे गँगबद्दल दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी गोलीमारोसारखी वक्तव्य केली. अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारची भाषा आणखीन काही नेत्यांनी वापरली. त्याबद्दल आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने काही प्रमाणामध्ये चपराक मारली, परंतु पक्षाला जाग आली नाही. मी तुम्हाला जे सांगितलं आतापर्यंत की संपूर्ण पहिल्या टप्प्यामध्ये मोदीजींचा सरकारचा कार्यक्रम हा आपला जो धार्मिक अजेंडा राबवण्याचा होता, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 370 कलम, काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणण्यात आला आणि काश्मीरची विभागणी करण्यात आली. दोन भागामध्ये विभागणी करण्यात आली. 370 कलमासंबंधी कित्येक वर्ष डिबेट होत आहे. जनसंघाच्या काळापासून भाजपचा तो कार्यक्रम आहे. ठीक आहे, त्यांचा तो कार्यक्रम आहे, त्यांचं सरकार आल्यावर त्यांनी तो राबवावा, त्याबद्दल आक्षेप नाही. 370 कलमाच्या बद्दल म्हणजे ते स्क्रॅप करण्याबाबत सुद्धा काही आक्षेप नाही. मुद्दा असा आहे की स्थानिक लोकांना विचारात घेण्यात आलं होतं का त्यांचं जनमत, तिथले पक्ष, राजकीय पक्ष, तिथले विचारवंत, तिथले सामाजिक कार्यकर्ते, त्यांना कुठल्याही प्रकारे विचारात घेण्यात आलं. आणि 370 कलम जो बाद करताना जम्मू काश्मीरचे 3 माजी मुख्यमंत्री म्हणजे फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती, ज्यांच्याबरोबर भाजपने सरकार स्थापन केलं होतं, या तिघांना नजरकैदेत ठेवण्यात आलं, बंदिवासात ठेवण्यात आलं. केवळ त्या तिघांना नाही, 600 पेक्षा जास्त नेत्यांना, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य संपुष्टात तिथे आलं. इंटरनेटवरती बंदी आली. लँडलाईन फोन बंद करून ठेवण्यात आले. 144 कलमाचा वापर कसाही सुरू झाला आणि त्यानंतर न्यायालयाने याच्याबद्दल आक्षेप सांगितले की इंटरनेटचं स्वातंत्र्य हे त्यांनी सांगितलं की मूलभूत स्वातंत्र्य आहे. 144 कलमाचा वापर करताना सुद्धा माहिती दिली पाहिजे तो कशासाठी आपण आता इथे वापरतोय हे कलम. तेव्हा जम्मू आणि काश्मीरच्या बाबत जे काही निर्णय घेण्यात आले तो भाजपचा अजेंडा असेल, पण भाजपने ज्या आणीबाणीमध्ये भाजप आणि संघ म्हणजे जनसंघ आणि संघ परिवारांनी लढाई दिली होती, ती आणीबाणी स्वातंत्र्यासाठी होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल, सर्व प्रकारचं मूलभूत स्वातंत्र्यासाठी लढा त्यांनी दिला होता. पण जम्मू काश्मीर बाबत मात्र त्यांनी जाणीवपूर्वक पूर्णपणे दहशतवादी धोरण स्वीकारलं. दहशतवादाचं म्हणजे सरकारी दहशतवाद ज्याला म्हणतो आपण, सरकारी दडपशाही, सरकारी दडपशाहीचा वापर केला आणि तो पूर्णपणे निषेधार्ह होता असं म्हणावं लागेल. म्हणजे पहिले सगळे महिने आपण जर बघितलं तर सरकारचा, मोदी सरकारचा जो कार्यक्रम, जो पहिला 2014 पासून काय होतं, स्मार्ट सिटी असेल, उज्ज्वला योजना असेल, स्वच्छ भारत असेल, या किंवा आणखीन काही योजना, मुद्रा योजना असेल, या योजनांची घोषणा झाली. स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, या घोषणा देण्यात आल्या होत्या. म्हणजे किमान विकासाचा कार्यक्रम त्यावेळी आखण्यात आला. प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घ्यायचं, ग्रामीण भागामधलं आपला किंवा मतदारसंघातला, आणि त्याचा विकास करायचा, अशा प्रकारची योजना आखण्यात आली होती. आता ही योजना जी आता शेवटची म्हणजे ती काही यशस्वी झाली तर हा भाग वेगळा, पण निदान विकासाचा अजेंडा ठेवण्यात आला होता. त्याप्रमाणे विकास झाला नाही हा भाग सोडून द्या. पण आत्ता जर आपण बघितलं, मी म्हटलं की पहिले 4, 5, 6 महिने जे आहे, 6, 7 महिने हे असेच गेले. मग आपण बघितलं तर या काळामध्ये म्हणजे हे करोनाच्या पूर्व काळात सांगते तुम्हाला, करोनाच्या पूर्व काळामध्ये काय अवस्था होती, म्हणजे बजेट येण्यापूर्वीची काय अवस्था होती इकॉनॉमीची, अतिशय वाईट अवस्था होती.
मंदी येते की काय असं लोकांनी जेव्हा म्हणायला सुरुवात केली तेव्हा मंदी अजिबात नाहीये, औद्योगिक नरमाईस्वा फारशी नाहीये, ते डिनाय केलं जात होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये काय स्थिती होती? वस्तूंचं उत्पादन कमी कमी होत चाललं होतं, गुंतवणूक कमी कमी होत चालली होती, उत्पादन वाढीचा वेग कमी होत होता, शेतीची स्थिती अतिशय वाईट होती. सर्व्हिसेस सेक्टरवरती जीएसटी नोटाबंदीमुळे जो परिणाम झाला, जे आघात झाले, त्याच्यातनं तो उठून उभा राहत नव्हता. विकास दर खाली खाली येत होता आणि तो 5%च्याही खाली आला. भारताचा निर्यात वाढीचा वेग कमी झाला, घसरण सुरू झाली, सर्व प्रकारची घसरण सुरू झाली. वेगवेगळे निर्देशांक जे आहेत ते जर आपण बघितलं तर ते सगळे निर्देशांक सगळे खाली 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 जाणार होते. केवळ तुमच्या तोंडावर मी आता आकडेवारी सांगत नाही, पण त्याचा आशय काय होता की सर्व प्रकारचा लोकांच्याकडे मागणीच नव्हती. लोकांच्याकडे पैसा नसल्यामुळे मागणी नाही, त्यामुळे उपभोग नाही, मागणी नाही, त्यामुळे वस्तूंचं उत्पादन त्या प्रमाणात होत नाही आणि उत्पादन होत नसेल तर गुंतवणूक कमी होते. हे चक्र जे आहे ते खाली 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 संपूर्ण चालू होतं आणि अजून चालू आहे. यासाठी करोनाला दोष देण्याचं कारण नाही. मोदी सरकारचा जो कार्यक्रम होता, जो अजेंडा होता 2014चा, तो त्यांनी जवळजवळ सोडून दिल्यामुळे अर्थव्यवस्थेची पूर्णपणे ऐशी की तैशी झाली. अर्थव्यवस्थेचं पूर्णपणे बोऱ्या वाजला आणि वेगवेगळ्या अर्थ संशोधन संस्थांनी सांगायला सुरुवात केली की बेरोजगारीचा दर हा 45 वर्षातला सगळ्यात जास्त आहे. आणि त्यानंतर तो आणखीनही बेरोजगारीचा दर आणखीन वाढायला लागला. यावरती काही उपाय सुचत नव्हते. निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं. निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडल्यानंतर जे पहिलं म्हणजे बजेट मांडलं निवडणुकीनंतर, त्यानंतर शेअर मार्केटपासून सगळीकडे सन्नाटा पसरला आणि मग त्यांना त्यामध्ये इतक्या सुधारणा, इतक्या दुरुस्त करायला लागल्या पत्रकार परिषदा वारंवार घेऊन की ते बजेटच सगळं बदललं त्यांनी. म्हणजे त्या बजेटमध्ये ज्या त्रुटी होत्या, मर्यादा होत्या, अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रोत्साहन नव्हती. जे बजेट खूप चांगले आहे असं मोदींनी कौतुक केलं होतं, भाजपच्या अनेक नेत्यांनी कौतुक केलं होतं, पण इकॉनॉमी, अर्थव्यवस्था सुधारली नाही. आणि म्हणून उदाहरणार्थ कंपनी करामध्ये सवलती द्यायला लागल्या. आता या सवलती देताना सुद्धा कंपनी करामध्ये जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. हे उत्पादन चक्र म्हणजे त्यामुळे गतिमान व्हावं, गुंतवणूक वाढावी म्हणून. पण झालं काय की एकीकडे तुम्ही कंपनी करासाठी इतकी सवलत दिली असताना सूक्ष्म म्हणजे अतिसूक्ष्म, सूक्ष्म, लघुउद्योग, मध्यम उद्योग यांना काहीच दिलं नाही त्यावेळी. आणि त्यामुळे त्यांनी माना टाकायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त रोजगार आहे, जिथून जास्त मोठ्या प्रमाणात निर्यात होते, त्यामुळे ते बजेट जे आहे निर्मला सीतारामन यांचं, याच्यावरती अतिशय कठोर अशा प्रकारची टीका करणं भाग पडलं. निर्मला सीतारामन यांच्या आर्थिक मर्यादांबाबत मी यापूर्वीचा उल्लेख केला असेल की आर्थिक प्रश्नांचं आकलन आणि त्या दृष्टीने पावलं टाकण्यामध्ये त्या कमी पडतात. अर्थमंत्री म्हणून त्यांच्या खूप मर्यादा स्पष्ट होत आहेत. किती त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन युक्तिवाद केला, दुरुस्त्या केला, तरी लोकांना ते पटत नाही. याचं कारण तळपातळीवरती काही बदल झाल्याचं दिसतच नाही. आता हे सगळे या गोष्टी सांगितल्या, त्या सांगत असताना एक राजकीय गोष्ट सांगितली पाहिजे. मोदीजींनी एवढा ऐतिहासिक विजय मिळवणं हे खरोखरीच कमाल करून दाखवली. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये अमित शहानी कमाल करून दाखवली. अमित शहा गृहमंत्री झाले आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यावरनं लक्षात आलं की अमित शहांची भूमिका जी आहे ती विकासापेक्षा त्यांना भाजपचा जो कोर अजेंडा आहे तो राबवण्यात त्यांना जास्त रस आहे. मोदीजींनी किमान सतत गरिबांच्या बाजूनी भाषा काही केली. भाषणामध्ये त्यांनी गरिबांच्या बाजूनी, विकास योजनांच्या बाबत, कार्यक्रमांबाबत गोष्टी केल्या. पण अमित शहांची जर तुम्ही भाषणं बघितली
तर ती भारतीय जनता पक्षाचा जो मूळ अजेंडा आहे त्यावरती सतत भर देणं आणि अत्यंत आक्रमक भाषणं करणं, अनेकदा वादग्रस्त भाषणं करणं हे त्यांनी सुरू केलं. पुढे अध्यक्षपद त्यांनी सोडलं आणि जे.पी. नड्डांकडे ते दिलं. पण तरीसुद्धा त्यांचं अमित शहा हे अजूनही अत्यंत पॉवरफुल आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल काही उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या, मग खुलासा झाला त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो. परंतु तरीही हे म्हणायला पाहिजे की अमित शहा आणि मोदीजी यांचा दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये फरक जाणवतोय, तो जास्त प्रमाणात जाणवतो आहे. मोदी पंतप्रधान आहेत आणि अमित शहा आणि मोदी यांच्या वक्तव्यांमध्ये सुद्धा विशेषतः NRC बाबत त्यांची वेगवेगळी वक्तव्य होती की NRC देशभर लागू करणार की नाही याबद्दल दोघांनी दोन वेगवेगळी मतं मांडली. हा भाग सोडून द्या, पण तरी सुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे दोघांच्या दृष्टिकोनामध्ये काही प्रमाणामध्ये फरक आहे. आता जे म्हणायचं आहे त्या मला की जर तुम्हाला 2019 मध्ये एवढा ऐतिहासिक विजय मिळाला तर निदान महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चांगला विजय मिळायला पाहिजे होता. जो जनादेश म्हणतात की आम्हालाच मिळणार आहे, मग भाजप 105 जागांवरतीच महाराष्ट्रामध्ये अडकून पडली. एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये भाजपचा पराभव झाला. काँग्रेस राष्ट्रवादीची वाट लागेल असं जे म्हटलं जात होतं तसं काही झालं नाही. झारखंडमध्ये काय झालं? झारखंडमध्ये भाजपचा विजय झाला नाही. हेमंत सोरेन तिथे मुख्यमंत्री. हरियाणात काय झालं? हरियाणामध्ये सुद्धा भाजपचे मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना दुष्यंत कुमार चौताला यांची मदत घ्यावी लागली. दिल्लीमध्ये तर भाजपचा सणसणीत पराभव अरविंद केजरीवाल यांनी केला. सर्व प्रकारचा अतिशय विषारी प्रचार करून सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी त्यांना ठोस उत्तर दिलं आणि विजय मिळवला. दिल्लीमध्ये भाजपचं तोंड फुटलं, पुन्हा फुटलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक राज्यामध्ये काय झालं? कर्नाटकामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये यांनी फोडाफोडी केली आणि स्वतःचं सरकार स्थापन केलं. ही फोडाफोडी लोकांना आवडली असेल? प्रेक्षक हो, तुम्ही विचार करायचा. फोडाफोडी ज्या प्रकारे केली, कुठल्याही पक्षाने अशा प्रकारची फोडाफोडी करणं ही योग्य आहे का? एक प्रकारे आयडिओलॉजी पासून सगळेच राजकीय पक्ष दूर जात आहेत, पण भाजपकडनं जास्त अपेक्षा आहे. कारण देशामध्ये संपूर्ण सुधारणा घडवणं, देशाचं चारित्र्य आणि शील संवर्धन करणं ही आपली इतिहासदत्त कामगिरी, कर्तव्य आहे आपलं. ती जबाबदारी आपल्याला परमेश्वरांनी सोपवली असं भाजप मानतो, असं मला वाटतं. निदान त्यांच्याकडनं वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा होत्या, त्या काही पूर्ण झाल्या नाही. आणि असंच जर घडत राहिलं, मग एकीकडे तुम्ही लोकांच्या नागरी स्वातंत्र्यावरती अनेक ठिकाणी घाला घातला, तुमच्या टोल आर्मी सोडल्या, तुमचा अजेंडा राबवताना हिंदू मुस्लिमांमध्ये एक प्रकारचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि तुमच्या विकासाच्या अजेंड्यापासून तुम्ही बाजूला पडलात, तर लोक त्याचाही विचार करतात. त्यामुळे या विधानसभा निवडणूक मी ज्यांचा उल्लेख केला ज्या राज्यांचा, तिथे तुम्हाला चपराकी का बसल्या याचा भाजपला विचार करावा लागेल. आता या गोष्टी झाल्या. आता आपण याच्याकडनं करोनाकडे बोलूया. करोना जेव्हा आला, चीनमध्ये आला आपल्याला माहिती आहे, पण भाजप सरकारची चूक त्याच्यामध्ये झाली हे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जानेवारीमध्ये ती गोष्ट कळून सुद्धा प्रत्यक्षात लॉकडाऊन केव्हा झाला? मार्चच्या अखेरीला झाला. तोपर्यंत आपण ट्रम्प यांचं आगत स्वागत करण्यामध्ये मग्न होतो. आणि योगायोग असा की ट्रम्प यांच्या अमेरिकेमध्ये ते गेल्यानंतर अमेरिकेच्या संख्या म्हणजे लाखाच्या वर तर केव्हाच गेली. अमेरिकेमध्ये मृत्यूंची संख्या प्रचंड आहे कोरोनाच्या. त्या प्रमाणात आपल्या मृत्यूंची संख्या नाही आहे भारतामध्ये. भारताची लोकसंख्या खूप आहे, पण भारतातही कोरोनाचा विषाणूचा संसर्ग आहे. भारतामध्ये सुद्धा किती संख्या गेलेली आहे आपल्याला माहिती आहे. भारतामध्ये महाराष्ट्रातली संख्या किती झालेली आहे, अनेक राज्यामध्ये संख्या किती झालेली आहे आपल्याला माहिती आहे. पण आपण म्हणतो असं की बघा अमेरिकेत काय झालं, युरोपात काय झालं आणि आमची आकडेवारी बघा. म्हणून रविशंकर प्रसाद केंद्रीय मंत्री जे अनेकदा प्रतिपक्षाला, विरोधी पक्षाला अतिशय तुच्छ लेखतात,
तुच्छपणे बोलतात त्यांच्याकडे. त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी अभ्यास करून बोलण्याबद्दल प्रसिद्धच नाहीत, ते थोडक्यात काही बोलतात. आणि त्यांनी बघावं की जगात काय मृत्यू झाले, जगामध्ये किती लोकांना बाधा झाली आणि आमच्याकडे किती बाधा झाली. परंतु मी तुम्हाला सांगतो की दीपंकर बसू नावाच्या अर्थतज्ञाने सांगितलेलं आहे, संपूर्ण कंपॅरेटिव्ह अभ्यास करून सांगितलं की भारताची परिस्थिती जी आहे, भारताने आपल्या शेजारी देशांशी, आशियातल्या शेजारी देशांशी तुलना केली पाहिजे. कारण आपल्याकडचं हवामान, आपल्याकडच्या जो लोकसंख्येचा पॅटर्न आहे, जो म्हणजे उदाहरणार्थ प्रगत देशामध्ये, पाश्चात्य देशामध्ये वयस्क माणसांची संख्या जास्त आहे, ज्यांना कोरोना जास्त होतो. तरुणांची संख्या कमी, आपल्याकडे तरुणांची संख्या जास्त आहे. आणि हेच शेजारी देशांबाबत म्हणता येईल. मग शेजारी देशांची जर तुलना केली, म्हणजे पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका आहे, तर त्या तुलनेत आपली कामगिरी वाईट आहे असं त्यांनी आकडेवारीनिशी सांगितलेलं. आता डेटा जो असेल, एकच आकडेवारीचं विश्लेषण वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. पण तुम्हाला तुमची पाठच थोपटून सतत घ्यायची असेल तर तुम्ही सोयीस्कर आकडेवारी सोयीस्कर पद्धतीने पेश करता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठल्याही सामान्य माणसाला पटेल का नाही की आपण कोणाशी तुलना करायला पाहिजे. आता जर आपण लक्षात घेतलं की क्लिंटन यांच्या काळात, ओबामा यांच्या काळात किंवा अगदी ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो वेग होता, त्यांचा उत्पन्न वाढीचा वेग, तिथले जे इंडस्ट्रियल सेक्टर, वेगवेगळे सेक्टर ज्या प्रकारे बहरत होते, त्यांच्याशी आपण तुलना केली असती तर आपल्या प्रगतीचा वेग, प्रगती आपल्याला समाधानकारक वाटली असते. तेव्हा मग आपण काय म्हणतो की आमचा जो विकासाचा वेग आहे तो बघा त्यांचा कमी आहे, आमचा जास्त आहे. पण त्यांचा बेस म्हणजे त्यांचा मुळातच विकास झाला जास्त. एकदा विकास खूप झाला, विकासाचा एक टप्पा आपण क्रॉस केला, ओलांडला की नंतर तो वेग कमीच होत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे आकडेवारीचं विश्लेषण करताना हा पर्स्पेक्टिव्ह, हा दृष्टिकोन, हा विचार आपण केला पाहिजे. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की करोनाबाबत आपल्या चुका काय झाल्या मोदीजींच्या, की लॉकडाऊन एक तर उशिरा केला, त्याच्या अगोदर जे पर्यटक येत होते ते येतच होते आणि त्या पर्यटकांवरती आपण बंदी आणलं. काहीच देशांवरती मधल्या पर्यटकांवर बंदी आणली, बाकीच्या देशांना लोक येत होते, त्यांना क्वारंटाईन केलं, काही त्यांचं आयसोलेशन आपण केलं नाही, ते फिरत राहिले आणि ते फिरत राहिले. आणि तबलीगचा जो इव्हेंट झाला तो का रोखला नाही. म्हणजे दिल्ली सरकार, केजरीवाल सरकार असेल, पण मुख्य जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांची होती, त्यांनी का नाही रोखला ही गोष्ट. पण हे न रोखता त्यानंतर या प्रश्नाचं, म्हणजे कोरोनाच्या प्रश्नामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजपने केलं. आता या चुका झाल्यानंतर जर आपण बघितलं तर आता असंघटित क्षेत्राचा जो उल्लेख मगाशी मी केला की 2019च्या विजयानंतर मोदीजींनी सांगितलं की आम्ही असंघटित क्षेत्रासाठी काय काय केलं. पण बघा न्यायालयाने काल काय सांगितलं की जे चालत जात आहेत शेकडो किलोमीटर दूर स्थलांतरित मजूर, त्यांना तुम्ही बस गाड्यामधनं, रेल्वेमधनं न्या, त्यांची व्यवस्था जी असेल ती राज्य सरकार त्या भागातली करतील, पण रेल्वे प्रवासाची सोय केंद्र सरकारने करायला पाहिजे. पण केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात काय सांगण्यात आलं की माणसं चालतच जात नाहीत म्हणून रस्त्यावरनं. म्हणजे हा कहर नाही का. म्हणजे आपल्या टेलिव्हिजनवर आपण बघतोय की लाखो लोक निदान रस्त्यावरनं जात आहेत, उन्हातानात जात आहेत, मरतायत, ऍक्सिडेंटमध्ये मरतायत, सनस्ट्रोकने, उष्माघाताने मरतायत. वसईला एक महिलेचं असं दुर्दैवी निधन झालं. बिहारमधल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एक बाई या पद्धतीने मृत झाली आणि तिचं मूल, त्याला आपली आई गेल्याचं कळलं नाही, ते घोटाळत होतं तिथे, आई करत होतं ते तिथे. हे किती भयानक दृश्य होतं. या गोष्टी आपण टाळू शकलो नसतो. न्यायालयाने सांगितलं तुम्ही रेल्वे मंत्री
140 कोटी हे PM केअर फंडाला देता आणि रेल्वेच्या ज्या प्रवासाचा खर्च जो आहे तो लोकांचा तुम्ही करत नाही. म्हणजे हे अतिशय भयंकर आहे. एकीकडे विद्वेष, एकीकडे अर्थव्यवस्थेची दुरवस्था आणि एकीकडे कोरोनाचं संकट आलं असताना सुद्धा त्यासंबंधी संपूर्णपणे बेजबाबदारपणा आणि बेपर्वाई आणि पुन्हा स्वतःची पाठ थोपटून घेणं. माझ्या मते हे जे काही आहे 1 वर्ष झालं, संपूर्ण हा 1 वर्षाचा परफॉर्मन्स म्हणजे आर्थिक परफॉर्मन्स बघा, सामाजिक तणाव वाढवणं बघा, धार्मिक तणाव वाढवणं बघा, बेकारी बघा, गरिबी बघा. एवढंच नव्हे तर भाजपने ज्या योजनांवरती त्याचे ढोल वाजवले होते, चांगल्या काही वेलफेअर स्कीम्स, लोककल्याणकारी योजना, मध्यान्ह भोजन योजना अगोदरपासून होत्या, पण त्या सगळ्या महत्वाच्या योजना म्हणजे ज्या कल्याणकारी योजनांवरच्या तरतुदीमध्ये कपात करण्यात आली, मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली. महाराष्ट्रासारखी राज्य अनेक राज्यांना, पश्चिम बंगाल असेल, अनेक राज्यांना जीएसटीचे पैसे दिले नाही आणि तरी सुद्धा माजी मुख्यमंत्री याबद्दल काही बोलत नाहीत किंवा याबद्दलच्या गोष्टींचं समर्थन करतात की आम्ही कसे पैसे दिले तसं सांगतात. प्रश्न असा आहे की मोदीजी, तुम्हाला विकासासाठी लोकांनी भरभरून मतदान केलं, काँग्रेसला केलं नाही, अन्य पक्षांना त्या प्रमाणात केलं नाही म्हणून ते विरोधात बसलेले आहेत. पण ज्या विरोधात बसलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच कोरोनाच्या संकटाच्या आधी पूर्वकल्पना दिली होती. तुम्ही त्यांचा वारंवार उपहास करताय. राहुल गांधींचं समर्थन करण्यासाठी मी इथे बसलो नाही, पण राहुल गांधींनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रथम निराश झाले आणि त्यानंतर आपल्या दुरुस्ती करून वागण्यामध्ये मोदीजींना टार्गेट केलं नाहीये. ते मोदीजींबद्दल सुद्धा अतिशय आदराने बोलतात, पण सूचना करतात विधायक. जसं प्रियांका गांधींनी गाड्या पाठवल्या, बसगाड्या, त्याबद्दल काय भूमिका घेण्यात आली, योगीजींची काय प्रकारच्या भूमिका आहेत बघा. मी योगीजींनी स्थलांतरित मजुरांना अतिशय अन्याय केला आणि शिवाय महाराष्ट्रासारख्या अन्य राज्याला, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, जिथे जिथे त्यांचे मजूर गेले त्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली नाही असं करून त्यांच्यावर खापर फोडलं आणि स्वतःच्या राज्यात ते आल्यानंतर त्यांची दुरवस्था बघा काय झालेली आहे. मोदीजींनी आपल्या म्हणजे भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी सांगितल्या की नाही की असं करू नका म्हणून तुम्ही. हे काय चाललंय? लोक बघतायत उघड्या डोळ्यांनी काय चाललंय ते. हे लोक सहन करणार नाहीत. हा अतिशय विषारी प्रकारचा अजेंडा तुम्ही 1 वर्षामध्ये राबवला आणि मी म्हटलं त्याप्रमाणे काही राज्यामध्ये तुम्हाला फटका बसला. आता याच्यानंतर बिहारमध्ये निवडणूक आहे या वर्षाच्या अखेरीला, पश्चिम बंगाल आहे, पुदुचेरी आहे, तामिळनाडू आहे. त्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा तुम्हाला विचार करायला लागेल आणि त्या ठिकाणी मतदान करताना जर तुमचं चांगलं काम असेल तर लोक तुम्हाला मतदान करतील. पण तुमचं या 2014 ते 15 मध्ये तुम्ही ज्या गोष्टी केल्या, किमान मी म्हटलं तुमचा उल्लेख केला, तुम्ही काही विधायक कार्यक्रम आणण्याचा प्रयत्न केला, त्या योजनापैकी त्यापैकी अनेक यशस्वी झाल्या नाहीत, पण निदान तुम्ही तो प्रयत्न केला विकासाचा अजेंडा राबवण्याचा, त्याच्या घोषणा केल्या, त्याच्यावरती तुमचा भर होता. आता भर तो तुमचा तसा नाहीये. म्हणजे विकास पुरुष मोदी हे आता कुठे गेलेत असं म्हणावं असा प्रश्न आहे. त्यामुळे 1 साल बाद म्हणताना खूप म्हणजे टीका करणं भाग आहे. 1 वर्ष मोदीजी, तुमचं पहिलं वर्ष जे आहे, दुसऱ्या पर्वातलं पहिलं वर्ष हे चांगलं गेलं नाही आणि म्हणून मला हे म्हणणं भाग आहे की हे या वर्षाचं मी वर्णन करताना जे शीर्षक दिलं आहे त्या शीर्षकाचा मी पुन्हा इथे उल्लेख करत नाही, पण हे वर्ष अतिशय वाईट गेलंय भारताच्या दृष्टिकोनातून. भारताचं संविधान आहे, संविधानामध्ये ज्या काही गोष्टी म्हटलेल्या आहेत, मी सेक्युलरिझमचा उपहास करू नका. तुम्ही आपल्याला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकायचं किंवा त्यांना टोल त्यांच्या अंगावर सोडायची, माध्यमांवरती वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायचा,
या मार्गाने तुम्ही जाऊ नका. तुमची दुसरी टर्म आहे ही. आणि तुम्हाला भारतामध्ये जर जवाहरलाल नेहरू ज्यांच्याबद्दल संघ परिवार नेहमीच तिरस्कार वाटत आलेला आहे, किंवा इंदिरा गांधी ज्या अतिशय स्ट्रॉंग लीडर होत्या, तसा आपलं नाव तसं कायम राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या सरकारच्या दृष्टिकोनामध्ये, भूमिकांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सुधारणा घडवाव्या लागतील. दुसऱ्या पर्वातलं तुमचं पहिलं वर्ष पूर्ण निराशाजनक झाल्याचं म्हणणं भाग आहे. मोदी सरकार, तुम्ही आता दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना यात बदल घडवा. तुम्ही बदल घडवला नाहीत तर लोक मात्र 2024 नक्की बदल घडवतील आणि 2024 पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक सणसणीत चपराक मारली जाईल वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीत, हे मी नक्की सांगतो. कारण शेवटी ही जनता सगळं जाणते. पब्लिक है ये सब जानती है असं आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. एवढं बोलून मी इथे थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा, मतं नोंदवा आणि पुन्हा एका नव्या विषयासह मी आपल्या समोर येईन. धन्यवाद.